नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्क अँड टाइप्स ऑफ आर्क्स इथं 10वीचा सर्कल या प्रकरणामधला वर्तुळ कंस जो आहे तो प्रकार आपण बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय आर्क अँड व्हॉट आर इट्स टाइप्स. तर सर्वप्रथम व्हॉट इज मीन बाय आर्क ऑफ ए सर्कल. Secant of a circle divides the circle into two parts. Secants of a circle divide the circle into two parts. Each part of the circle with the common point and the common chord is called the arc of the circle. वर्तुळाच्या छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागामध्ये विभाजन होते. त्यापैकी प्रत्येक भागाला छेदिका आणि ते जे अंत्यबिंदू आहेत यांच्यासह वर्तुळ कंस असे म्हणतात. या ठिकाणी डेफिनेशन मी लिहिलेलीच आहे. The secant of a circle divides the circle into two parts. Each part of the circle with the common point and the common chord is called the arc of the circle. आता हे arc ही आहे secant, AB ही secant आहे. arc AXB आणि arc AYB हे दोन arc तयार झालेले आहेत. या ठिकाणी AXB आणि arc AYB are the two arcs. आता arc AXB जो आहे या arc AXB ला आपण arc BXA सुद्धा म्हणू शकतो. BXA सुद्धा म्हणू शकतो. तसेच त्याला आर्क AB सुद्धा म्हणता येते. इन शॉर्ट मध्ये हा लघुकंस असल्यामुळे त्याला आर्क AB सुद्धा म्हणता येते किंवा आर्क BA सुद्धा म्हणता येतं. तसंच आता या ठिकाणी आर्क AYB आहे. इथला वरचा जो भाग आहे दुसरा भाग त्याला AYB म्हणलेला आहे. तो AYB याचं नाव इकडून पण वाचता येते. आर्क BYA सुद्धा वाचता येतं. आता टाइप्स ऑफ आर्क्स. हाऊ मेनी टाइप्स ऑफ आर्क्स? देयर आर 4 टाइप्स ऑफ आर्क्स. Number 1 is minor arc, number 2 is major arc, number 3 is semicircular arc and number 4 is whole circular arc. लघुकंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस आणि संपूर्ण वर्तुळ कंस. सर्वप्रथम आपण बघूया लघुकंस म्हणजे काय. तर लघुकंस कशाला म्हणतो आपण या ठिकाणी? मायनर आर्क. मायनर आर्क लघुकंस. When if secants of a circle do not passes through the center of the circle. If secant of a circle do not passes through the center of the circle, then the arc which is not at the center side of the circle is called the minor arc. जेव्हा वर्तुळाची छेदिका वर्तुळाच्या केंद्रामधून जात नाही तेव्हा तयार होणाऱ्या कंसापैकी जो कंस वर्तुळाच्या केंद्राच्या बाजूला नसतो त्या कंसाला आपण काय म्हणतो? लघुकंस असे म्हणतो. आता बघा या ठिकाणी इथं व्याख्या लिहिली आहे. If secant of a circle do not pass through the center of the circle, then the arc which is not at the center side of the circle is called the minor arc. आता मायनर आर्क इथं या ठिकाणी ही जी सिकेंट आहे ही केंद्रामधून जात नाही, केंद्रातून पास होत नाही. मग या ठिकाणी दोन कंस तयार झालेले आहेत, AMB आणि ANB. तर हा जो AMB आहे हा मायनर आर्क आहे. हा आहे मायनर आर्क. आर्क AMB इज द मायनर आर्क. Measure of minor arc is greater than 0 degree and less than 180 degree. मायनर आर्कचं माप हे 0 अंशापेक्षा मोठं असतं. लघुकंसाचं माप हे 0 अंशापेक्षा मोठं असतं आणि 180 अंशापेक्षा लहान असतं. टू फाइंड द मेजर ऑफ मायनर आर्क वी टेक मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. लघुकंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाएवढं असतं. Measure of minor arc is greater than 0 degree and less than 180 degree. 0 ते 180 च्या दरम्यान असतं आणि त्याचं माप काढण्यासाठी आपण त्याच्या सेंट्रल अँगल काढत असतो. तर AXB हा मायनर आर्क आहे. याचा सेंट्रल अँगल आहे AOB. याचं माप जर समजा 100 डिग्री असेल तर या AMB चं माप सुद्धा 100 डिग्री असणार आहे. आर्क AMB चं माप मेजर ऑफ आर्क AMB इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB. AOB हा त्याचा सेंट्रल अँगल आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, दुसरा कंसाचा प्रकार आहे मेजर आर्क. MAJORARC. मेजर आर्क म्हणजे विशाल कंस. If secant of a circle do not passes through the center of the circle, then the arc which is at the center side of the circle is called the major arc. जेव्हा वर्तुळाची छेदिका वर्तुळाच्या केंद्रातून जात नाही तेव्हा जो कंस वर्तुळाच्या केंद्राच्या बाजूला हा केंद्र आहे त्याच्या बाजूला हा कंस आहे. हा PXQ हा कंस आहे. हा विशाल कंस आहे. अर्ध्यापेक्षा मोठा असतो विशाल कंस आणि म्हणून त्याचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त असतं आणि 360 पेक्षा कमी असतं. मेजर आर्क इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. या ठिकाणी आर्क PXQ इज द मेजर आर्क. मेजर आर्क इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. टू फाइंड द मेजर ऑफ आर्क वी सबट्रॅक्ट the measure of corresponding minor arc from 360 degree. म्हणजे विशाल कंसाचं माप काढण्यासाठी आपण
360 अंशामधून त्याचा संगत लघुकंस वजा करतो. या ठिकाणी मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आता या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय सेमी सर्क्युलर आर्क किंवा सेमी सर्कल, अर्धवर्तुळ म्हणजे काय किंवा अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय हे बघूया आपण आता या ठिकाणी. डायमीटर ऑफ द सर्कल डिवाइड्स द सर्कल इनटू टू आर्क्स. वर्तुळाची जी व्यास आहे त्या व्यासामुळे वर्तुळाचे दोन कंसामध्ये विभाजन होते. ईच आर्क ऑफ द सर्कल इज कॉल्ड द सेमी सर्क्युलर आर्क. अंडरस्टँड. या प्रत्येक याला आपण काय म्हणतो, सेमी सर्क्युलर आर्क म्हणतो. आर्क एबीसी आणि एडीसी या दोन्ही कंसाला आपण सेमी सर्क्युलर आर्क किंवा सेमी सर्कल असे म्हणतो. आणि मेजर ऑफ सेमी सर्कल इज 180 डिग्री. आपण कोणतंही वर्तुळ घेतलं, किती ह्याचं घेतलं, त्रिज्येचं घेतलं, लहान घेतलं, मोठं घेतलं, तर त्याच्या अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर होल सर्क्युलर अँग्युलर मेजर ऑफ होल सर्क्युलर आर्क. या ठिकाणी होल बाउंड्री जी आहे सर्क्युलर बाउंड्री याला आपण काय म्हणतो, होल सर्क्युलर आर्क. आणि याचं अँग्युलर मेजर जे असतं ते 360 डिग्री असतं. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आर्क ऑफ ए सर्कल अँड इट्स पार्ट्स टाइप्स ऑफ आर्क. तर पुन्हा एकदा वर्तुळ कंस म्हणजे काय वर्तुळ कंस म्हणजे काय, वर्तुळाच्या छेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागामध्ये विभाजन होते. त्यापैकी प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असे म्हणतात. त्याच्यामध्ये छेदिका आणि छेदनबिंदू यांच्यासह असते. या ठिकाणी इथं या ठिकाणी एक्स बी आणि ए वाय बी या ठिकाणी दोन कंस आहेत. आता लघुकंसाचा इथं हा जो एक्स बी हा लघुकंस आहे आणि ए वाय बी हा विशाल कंस आहे. त्याच्या अंगाला वर्तुळाचं केंद्र नाही म्हणून याला लघुकंस म्हणतो आणि याला विशाल कंस म्हणतो. देर आर 4 टाइप्स ऑफ आर्क्स. कंसाचे 4 प्रकार आहेत. मायनर आर्क, मेजर आर्क, सेमी सर्क्युलर आर्क आणि होल सर्क्युलर आर्क. मायनर आर्कचं माप जे असतं, मायनर आर्क म्हणजे लघुकंस. लघुकंस म्हणजे जेव्हा छेदिका केंद्रातून जात नाही तेव्हा जो कंस वर्तुळाच्या केंद्राच्या बाजूला नसतो त्याला म्हणायचे लघुकंस. आणि लघुकंसाचं माप काढण्यासाठी आपण त्याच्या लघुकंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोनावरून काढत असतो. हा कंस AMB हा लघुकंस आहे. त्याचं माप काढण्यासाठी त्याचा AOB हा केंद्रीय कोन आहे त्याच्यावर त्याचं माप काढत असतो. लघुकंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोना एवढं असतं. लघुकंसाचं माप हे 0 अंशापेक्षा जास्त असतं आणि 180 अंशापेक्षा कमी असतं. त्याच्यानंतर मेजर आर्क म्हणजे जेव्हा छेदिका वर्तुळाच्या केंद्रातून जात नाही तेव्हा या ठिकाणी जो कंस तयार होणाऱ्या कंसापैकी जो कंस वर्तुळाच्या केंद्राच्या बाजूला असतो, आता हा बाजूला आहे म्हणून हा विशाल कंस आहे. आणि विशाल कंसाचं माप काढण्यासाठी 360 अंशामधून त्याचा संगत लघुकंस हा वरचा जो कंस आहे ना त्याचं माप आपल्याला कळतं त्या सेंट्रल लाईन वरून आणि ते वजा करतो आपण. म्हणजे विशाल कंसाचं माप बरोबर 360 अंश मायनस संगत लघुकंसाचे माप. लक्षात. आणि विशाल कंसाचं माप हे 180 पेक्षा जास्त असतं, 180 अंशापेक्षा जास्त असतं आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. त्यानंतर सेमी सर्क्युलर आर्क वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे दोन कंसामध्ये विभाजन होते. त्यापैकी प्रत्येक कंसाला अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 अंश असतं. ते केवढंही वर्तुळ घेतलं आपण, लहान त्रिज्येचं घेऊ किंवा जास्त मोठ्या त्रिज्येचं घेऊ आपण, त्या प्रत्येक वर्तुळाच्या अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असतं. त्यानंतर संपूर्ण वर्तुळाचं माप हे किती असतं, पूर्ण 360 अंश असतं. अँग्युलर मेजर अंशात्मक माप हे म्हणजे संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं, अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. लघुकंसाचं माप काढण्यासाठी ज्या केंद्रीय कोनावर आपण लघुकंसाचं माप काढत असतो ते 0 ते 180 च्या दरम्यान असतं. आणि विशाल कंसाचं माप काढण्यासाठी 360 मध्ये संगत लघुकंस वजा करतात. आणि विशाल कंसाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त असतं आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. तर अशा रीतीने या ठिकाणी कंस आणि कंसाचे प्रकार बघितलेले आहेत. ठीक आहे. बघा आता आपण बघूया कन्सेप्ट सेंट्रल अँगल. When vertex of an angle is at the center of the circle, then that angle is known as central angle. When vertex of an angle is the center of the circle is called the central angle. हा अँगल AOB जो आहे हा इथं सेंट्रल अँगल आहे. हा कोणत्या आर्कचा आहे, आर्क AXB चा. अँगल AOB is the central angle of arc AXB. हा केंद्रीय कोन आहे या कंसाचा. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय congruent arcs, एकरूप कंस. If the radii and measure of two arcs are equal, if the radii and measures of two arcs are equal, then the arcs are said to be congruent arcs. जर दिलेल्या दोन कंसांचे माप आणि त्यांच्या त्रिज्या ह्या समान असतील तर त्या कंसाला आपण काय म्हणतो, एकरूप कंस असे म्हणतो. जसं की आता या ठिकाणी इकडे बघा,
इथं दोन वर्तुळ काढलेले आहेत, एक केंद्रीय वर्तुळ आहेत या ठिकाणी इथं 60° या पण कंसाचं माप आहे डीवायसीचं आणि टी आर एन टीचं पण आहे, पण हे दोन कंस एकरूप नाहीयेत। याचं माप हे माप 60° आहे, म्हणून CYD आणि AXB हे एकाच वर्तुळाचे दोन कंस एकरूप आहेत। हे डॅश डॅश काढलेले आहेत CYD आणि AXB, measure of arc AXB equals to CYD equals to 60 degree, therefore these two arcs are quadrant। हे दोन आर्क एकरूप आहेत आणि हे पण दोन आर्क एकरूप आहेत। या PMQ चं आणि RNT याचंही माप 60° आहे, परंतु 60° आहे आणि यांच्या त्रिज्या पण समान आहेत म्हणून एकरूप आहे। कळलं का? हे 60 आणि 60 नुसते माप समान असतील तर दोन कंस एकरूप होणार नाहीत, माप बी समान आणि त्याची त्रिज्या पण समान पाहिजेत, म्हणजे ते एकाच वर्तुळाचे कंस असले पाहिजेत किंवा त्रिज्यांची लांबी समान असेल तर त्या कंसाला आपण काय म्हणतो, एकरूप कंस असे म्हणतो। ठीक आहे, तर मग आपण बघितलं की सेंट्रल अँगल आणि कॉन्ग्रंट आर्क्स